आज का स्टार युवराज डोंगरे। रुपाली चाकणकरचे आणि अशोक खरातचे घरात वेगळं नातं आणि बाहेर वेगळं नातं आहे का? काय वाटतं तुम्हाला? जो अशोक खरात 58 महिलेवर अत्याचार करतो आणि महिला आयोगाची अध्यक्षा तिची पूजा करते, नेमकं काय? कारण भरपूर नेटकरीला असं वाटते की अशोक खरातचं नातं आणि रुपाली चाकणकरचं नातं काय? काय वाटतं तुम्हाला? गंभीर प्रश्न निर्माण होतो ना. तर अशोक खरात आणि रुपाली चाकणकर हे यांचे नेमके नाते काय? घरामध्ये एक आणि बाहेर वेगळं नातं, यांच्या मागचं सत्य जाणून घेऊया. हा व्हिडिओ पूर्ण बघा, तेव्हा कळणार तुम्हाला. अशोक खरात संघ रुपाली चाकणकरचं नातं काय? महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा ते एका 58 महिलेवर अत्याचार करणाऱ्या एका अशोक खरातच्या पायी झुकतात. भरपूर लोकांच्या मनात शंका आहे. ह्या शंका आपण दूर करूया. काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करून सांगायला विसरायचं नाही. रुपाली चाकणकर आणि अशोक खरातचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये पाय धुताना, छत्री पकडताना, बर्फी चारताना बघत आहे ना तुम्ही. तर मला हे म्हणायचं आहे की पाय धुताना जे व्हिडिओ दिसत आहे आपल्याला, ते सोशल मीडिया दिसत आहे. वितर्क लावत आहे लोक की महिला आयोग एका 58 महिलेवर अत्याचार करणाऱ्या एका फुंदुगिरीच्या पाया का लागत आहे. कारण रुपाली चाकणकर मॅडम ह्या संविधानावर बोलतात, ह्या संविधानावर महिलांना सांगतात. मग अशा का? तुमच्या मनात प्रश्न निर्माण झालेला आहे. हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला समजेल की खरंच नातं कुठलं, दोन नाते आहे की नाही. जे घरात आहे जे नातं ते वेगळं आहे का, आणि बाहेर जे नातं आहे की हे वेगळं आहे का? काही संबंध आहे का अशोक खरात संघ यांचे? कुठले संबंध आहे, काय आहे, ह्या सगळं ह्या तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत कळणार. जे गुड रहस्य अशोक खरातचं आणि रुपाली चाकणकर मॅडमचं सगळं तुम्हाला माहीत पडणार. हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण रोंगटे खडे होणार तुम्हाला, शार येणार तुमच्या अंगाला की हे ऐकून की हे नातं कुठलं आहे, जे बाहेर नातं आहे हे कुठलं आहे. कोण आहे अशोक खरात आणि कोण आहे रुपाली चाकणकर? रुपाली चाकणकर ह्या महाराष्ट्रातल्या राज्याच्या महिला आयोग अध्यक्ष आहे. आता त्यांनी राजीनामा दिला. आता ती सीट खाली आहे. तुम्हाला सीट जिंकायची असेल तर महिला आयोगाचा अर्ज भरा, तुमच्या बायकोला लावा. बरोबर नाही काय? तर त्या सांगतात की अशोक खरात आणि त्यांच्या पत्नी माझे गुरु समान आहे. माझे जे व्हिडिओ आहे जे पाय धुताना गुरु समान आहे. आध्यात्मिक मार्गामध्ये मी चालत असताना मी गुरुचे पाय धुतले. मी त्यांच्या पतीला गुरु मानते आणि त्यांना गुरु मानते. मला हे माहित नव्हतं की 58 महिलेवर यांनी अत्याचार केला म्हणून. आणि तुम्हाला माहिती आहे आध्यात्मिक मार्गामध्ये गुरुचे पाय धुणं याला काय म्हटलं जाते? तुम्हाला माहित आहे की गुरुचे पाय धुणं म्हणजे ईश्वराचे पाय धुणं. तर त्यांचं असं म्हणणं आहे. पण काय वाटतं तुम्हाला? हे खरं आहे का? ते म्हणतात माझं अशोक खरातने जे केलेले कांड आहे याच्याशी काही संबंध नाही. ते म्हणतात जेव्हा माझा कोणताही बेकायदेशीर कृत्यांशी काही संबंध नाही असे म्हणतात. खरं आहे का हे की खोटं आहे? की त्यांचं नातं खरंच आहे का दुसरं अशोक खरातशी? काय वाटतं तुम्हाला? असल
तर नक्की कमेंट करून सांगा. घरात वेगळे बाहेर वेगळे असे कोणतेही नातं नाही म्हणते, गुप्त कुठलंही नातं नाही म्हणते. काय वाटेल तुम्हाला की खरंच गुप्त नातं आहे की नाही? काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करून सांगा. अशोक खरात आणि रुपाली चाकणकर मॅडमचं नातं आहे का? कोणचं एक नातं आहे का जे गुप्त नातं आहे? काय आहे? नक्की कमेंट करून सांगा. तुम्हालाही माहित आहे केवळ एक श्रद्धेपाठी, तुम्हाला माहित आहे एक श्रद्धेपाठी जुळलेलं एक नातं असतं गुरु आणि शिष्याचं. कारण त्यांच्या पत्नीला गुरु मानत होते आणि अशोक खरातला गुरु मानत होते रुपाली चाकणकर. आणि सगळे तुम्हाला माहित आहे की सगळा सोशल मीडिया अफवा फैलून राहिल्या की नाही फैलून राहिला हे मला ठाऊक नाही, पण खरं काय आहे खोटं काय आहे नक्की कमेंट करून सांगा. की अशोक खरातचं आणि रुपाली चाकणकर मॅडमचं गुप्त नातं आहे का? ती अफवा आहे? काय आहे यांचं नातं? काय दोघांचं गुरु शिष्याचं तर नातं आहेच. पाय धुताना त्यांची व्हिडिओ व्हायरल आहे, छत्री पकडताना व्हिडिओ व्हायरल आहे, चारताना आहे. काय वाटतं तुम्हाला की यांचं नातं काही वेगळं आहे का? गुप्त नातं आहे का? काय वाटतं? ते स्वतः म्हणतात की त्यांची पत्नी अशोक खरातची पत्नी आणि अशोक खरात माझे गुरु आहे. मग अशोक खरात तुझे गुरु आहे, त्यांची पत्नी गुरु आहे असे म्हणतात, तर मग त्यांचं नातं काय? गुप्त नातं आहे का? घरात वेगळं नातं आहे, बाहेर वेगळं नातं आहे का? काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं? नक्की कमेंट करून सांगा. कारण तुमची कमेंट लय महत्वाची आहे. फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करायला विसरायचं नाही. युट्यूबवर बघत असाल लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान.